पतपेढीत गुंतवणूक केल्यास 18% परतावा देण्याच्या मामाने लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले। विशेष म्हणजे 2013 पासून गुंतवणूक करत असलेली पतपेढी अस्तित्वात नसल्याचं समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनेश गुप्ता हे दादर परिसरात सँडविच विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांनी 2013 पासून चुलत मामा परमेश गुप्ता वय 48 याच्याकडे गुंतवणूक सुरू केली। परमेश हा जनसहयोग ग्रुप फायनान्स नावाची पतपेढी चालवत असून दरवर्षी 18% परतावा देत असल्याचं त्याने सांगितलं। नातेवाईक असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून दिनेश यांनी 2013 ते 2019 दरम्यान टप्प्याटप्प्याने 42 लाख रुपये दिले। ऑगस्ट 2019 मध्ये वडिलोपार्जित दुकान विक्रीनंतर मिळालेली 30 लाखांची रक्कमही त्यांनी पत्नीच्या नावाने गुंतवली। अशा प्रकारे एकूण 88 लाखांची गुंतवणूक त्यांनी केली। सुरुवातीला कोणतीही अधिकृत पावती दिली नव्हती, मात्र 1 जानेवारी 2019 रोजी मुदत ठेव पावती देऊन 18% व्याजासह परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले। फसवणूक झाल्याचे समजताच दिनेश यांनी दादर पोलिसात तक्रार केली। 2013 ते 2025 या कालावधीत विश्वास संपादन करून 88 लाख रुपये स्वीकारून त्यापैकी केवळ 4 लाख परत देत उर्वरित 84 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। स्टॅम्प पेपरवर सामंजस्य करार देखील करण्यात आला। त्यानुसार 4 लाख रुपये देण्यात आले तर उर्वरित रकमेसाठी धनादेश दिले। पत्नीच्या नावाचा 38 लाख रुपयांचा धनादेश 29 डिसेंबर 2025 रोजी बँकेत जमा केला असता 31 डिसेंबरला तो बाउन्स झाला। संबंधित कार्यालयाचा शोध घेतला असता जनसहयोग ग्रुप फायनान्स नावाची पतपेढी अस्तित्वात नसल्याचं समजल्यानं त्यांना मोठा धक्का बसला। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।